महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश काल दुपारपासून यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अवेळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेती पिकांचे व मालमत्तेचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले। यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात अवेळी पाऊस व गारपीट तसेच वादळी वाऱ्यामुळे शेती पिकाचे व मालमत्तेचे टीनपत्रे उडून नुकसान झाल्याच्या घटनांची नोंद झालेली आहे। तसेच नुकसान झालेल्या क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करून अबकड निधी मागणी प्रस्ताव, नुकसान झालेल्या मालमत्तेचे पंचनामे करून निधी मागणी सादर करावी असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडून करण्यात आले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, यवतमाळ। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।